शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण भेंडी या पिकाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. भेंडी हे पीक भरपूर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे आणि लागवड केली असताना त्यांची आता हार्वेस्टिंगसुद्धा चालू आहे. अगदी तिसऱ्या दिवशी भेंडीचा तोडा निघत असतो आणि भेंडी हे शेतकऱ्यांना तिसऱ्या दिवशी चांगल्या प्रकारचा मुनाफा त्या ठिकाणी देत असते. तर मित्रांनो, भेंडी हे पीक घेत असताना आपल्याला भेंडी या पिकावरील जो रस शोषक किडे असतात, जे अळीचा प्रादुर्भाव असतो, जे थ्रिप्स असतात, मावा असतो, तर याच्यासाठी आपण कोणत्या औषध फवारायचे हे भरपूर शेतकरी समस्या आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांना सुद्धा कमेंट केली आहेत. तर मित्रांनो, जर का आपल्या भेंडी या पिकावरील आपल्याला मावा आढळल्यास, कारण की भेंडी पिकावरील मावा हा खूप जास्त प्रमाणात येत असतो आणि भेंडी पिकावरील मावाला रस शोषक किडे आले तर याचे जे पानं असतात ह्या पाण्याला तो शोषण करत असतो आणि त्याचं जे अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्य त्या ठिकाणी परिपूर्ण ते रस शोषक किडे हे खेचून घेत असतात. तर मित्रांनो, त्याप्रमाणे अळीचा सुद्धा काही आपल्या भेंडी पिकावर प्रादुर्भाव होत असतो. तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की याच्यासाठी कोणते औषध आपल्याला सजेस्ट होतात. तर जर आपल्याला मावा आढळल्यास तर आपण उलाला हे घेऊ शकतो UPLचं. उलालामध्ये थ्रिप्सचा आपला कंट्रोल होईल. त्याच्यानंतर पांढरी माशीसुद्धा बऱ्या प्रकारात कंट्रोल होईल आणि मावा हा 100% त्या ठिकाणी चालला जाईल. दुसरे, जर का आपल्या भेंडी पिकावरील आपल्याला अळीचा प्रादुर्भाव असला तर आपण शिंजो त्या ठिकाणी घेऊ शकतो, बूस्टर कंपनीचे. तिसरं म्हणजे जर आपल्या भेंडी पिकावरील आपल्याला बुरशी आढळल्यास आपण साप घेऊ शकतो, रोको घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण इतर बुरशीनाशक इतर कंपनीचं त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर मित्रांनो, माहिती चांगली वाटल्यास इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.